अरे हो हो, आपला ब्लॉगर एवढ्या सकाळी कुठे निघालाय कारमधून? तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपला ब्लॉगर आणि आपला ब्रो आपण निघालो होतो ते म्हणजे मंगळवेढ्याला. मग मंगळवेढ्याला जायचं होतं आपल्याला, ते म्हणजे गणपती मंदिर बघण्यासाठी. आणि मंगळवेढ्यात अजून बरंच काही फिरणार होतो. चला तर मग आपण मंगळवेढ्यात येऊन पोहोचलो होतो. आणि इथं सर्वप्रथम आपण रिद्धिसिद्धी गणपती मंदिराला भेट देत होतो. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण ब्लॉग घेतलाच आहे, अजून सुद्धा घेऊ म्हणलं. सुंदर असा उंदीर मामा सुद्धा आपल्याला पहिल्यांदा दिसला. त्यानंतर आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेत होतो. अतिशय सुंदर प्रकारे गणपती बाप्पांचे सुद्धा दर्शन घेत होतो आपण. अतिशय मन प्रसन्न करणारं सर्व काही वातावरण. आणि इथं बरेचसे सर्व काही देवी देवतांचे अतिशय सुंदर अशा मूर्त्या सुद्धा आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण. मग त्याचप्रमाणे आपण सर्व गणपती बाप्पांचे आणि अनेक मूर्त्यांचे दर्शन घेत होतो. त्यामध्ये आपल्याला गणेश परिवार, अनेक संतांच्या, अनेक देवी देवतांचे दर्शन घेतले. आणि त्यामध्ये श्री दत्त गजानन महाराजची मूर्ती नवीनच दिसली. नंतर शंकर महाराज आणि अनेक सर्व काही आपण दर्शन घेऊन अतिशय सुंदर असं वाटत होतं. तिथं आपल्याला कोणतं गाठ पडलं म्हणजे आपल्याला ओंकार दादा आणि त्यांच्या सर्व परिवाराला सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं. त्यानंतर आपण निघालो ते म्हणजे मंगळवेढ्यात येऊन पोहोचलेलो. मग मंगळवेढ्यात आलो म्हणलं, इथं आता दामाजी पंत महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आलो. अतिशय सुंदर असं वातावरण आणि आपण समाधी मंदिरामध्ये सुंदर असं दर्शन घेत आहोत आणि मन प्रसन्न केलं. त्यानंतर आपण आलो ते म्हणजे चोखोबरायाच्या समाधी मंदिरापाशी. त्यानंतर आपण आलो ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये. म्हणजेच महाराष्ट्रात जेव्हा पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यात आले, मग मंगळवेढ्यात आल्यानंतर त्यांचं हे अतिशय सुंदर असं स्थान आहे. आणि इथं त्यांच्या सुंदर अशा पादुका सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आणि आपण पूर्ण असा मंदिराचा शूट घेत होतो. अतिशय सुंदर असं वातावरण. आणि मागच्या साईडला हे काय दिसतं म्हणून आपण बघण्यासाठी चाललो होतो. तर आपल्याला दिसले ते म्हणजे गुहा. अतिशय सुंदर अशी गुहा दिसली. मग ती गुहा नव्हती तर ह्याला पूर्वीच्या वाड्यांमध्ये असा आड असायचं. तर तुम्हाला सुद्धा ह्याला काय म्हणतात कमेंटमध्ये मला करून सांगा. त्यानंतर का अतिशय सुंदर असं वातावरण, वाडाचं ओहो जुना. मग त्यानंतर मंगळवेढा आलो म्हणल्यावर मस्तानी तर प्यायची. मग मस्तानी अतिशय सुंदर अशी पिली आणि आपण निघालो ते म्हणजे पंढरीच्या वाटेने. मग जाता जाता बारीक पाऊस यायला लागला. मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.